बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के पाक नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या व वाचल्या असतील. चित्रात आपणास गावातील लोक एकत्र बसलेले दिसत आहेत. आज आपण एका गावात राहणाऱ्या दोन शेतकऱ्यांची गोष्ट वाचणार आहोत. मराठी सुगम भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 वाईटातून चांगले. लेखक आहेत सुभाषचंद्र वैष्णव आणि मी आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. ही आहे आपली पाठ्यपुस्तक सुगम भारती आणि पुस्तक क्रमांक 32 वर हा पाठ दिलेला आहे. पाठाचा परिचय. एका गावात दोन शेतकरी होते, भाऊराव आणि बाबाराव. भाऊराव चांगल्या स्वभावाचा तर बाबाराव वाईट स्वभावाचा होता. भाऊरावांनी आपल्या प्रेमळ व आपुलकीच्या वागण्याने बाबारावाचे मन कसे जिंकले याची बोधप्रद कथा या पाठात दिली आहे. आता आपण पाठाचे प्रकट वाचन सुरू करूया. पाठ क्रमांक 11 वाईटातून चांगले. सुभाषचंद्र वैष्णव. एका गावात दोन शेतकरी राहत होते. त्यांपैकी एक भाऊराव तर दुसरे बाबाराव. भाऊराव मनमिळाव आणि प्रत्येकाला मदत करणारे होते. याच्या उलट बाबाराव अहंकारी व भांडखोर स्वभावाचे होते. भाऊरावांना खूप मित्र होते, तर बाबारावांच्या वाटेला कुणी जात नसे. दुर्दैवाने त्या दोघांची शेते शेजारी होती. गावातले लोक भाऊरावांना म्हणत, बाबा रे, त्या तुझ्या शेजाऱ्यापासून सावध राहा. तो फार दुष्ट माणूस आहे. त्याच्याशी कुणी संबंध ठेवत नाही. त्याला कुणी मित्रही नाही. त्यावर भाऊराव म्हणायचे, काही काळजी करू नका. एक ना एक दिवस असा येईल की तो दुष्ट माझा मित्र होईल. त्यांचे ते बोलणे ऐकून सारे हसत असत. दिवसांमागून दिवस निघून गेले. भाऊराव आणि बाबाराव यांची वृत्ती काही बदलली नाही. एकदा भाऊरावांच्या घरी मुलीचे लग्न होते. सर्वांना निमंत्रणे पाठवण्यात आली. तसेच बाबारावांना देखील निमंत्रण दिले गेले. पण शेजारधर्म म्हणून त्यांनी काही मदत तर केलीच नाही आणि लग्नालाही आले नाहीत. एकदा बाबारावांचा मुलगा फार आजारी पडला. तेव्हा बाबाराव गावाला गेले होते. त्या गावात मोठा दवाखाना नसल्याने मुलाला तातडीने शेजारच्या गावी दवाखान्यात नेणे गरजेचे होते. मुलाची आई नेणार कशी? त्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. बाबारावांचा स्वभाव
माहीत असल्यामुळे कुणीही मदतीला आले नाही. भाऊरावांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते पावसातही बैलगाडी घेऊन मदतीला आले. मुलाला तातडीने त्यांनी शहरात नेले. शहरातल्या डॉक्टरांनी मुलावर तातडीने उपचार केले. ते म्हणाले, जर या मुलाला दवाखान्यात आणायला थोडा उशीर झाला असता तर हा मुलगा काही वाचला नसता. हे ऐकून मुलाच्या आईला मोठा धक्का बसला. तिने भाऊरावांचे आभार मानले. गावाहून परत आल्यानंतर जेव्हा बाबारावांना ही घटना समजली तेव्हा ते हादरले. ज्याच्याशी मी वाईट वागलो त्यांनीच आपल्या मुलाचे प्राण वाचवले. ही गोष्ट त्याच्या मनाला लागून गेली. भाऊरावांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले आणि हात जोडून म्हणाले, मी तुमच्याशी फार वाईट वागलो, मला क्षमा करा. त्या दिवसापासून ते सर्वांशी प्रेमाने वागू लागले. आता आपण पाठाचे स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. पाठ क्रमांक 11 वाईटातून चांगले. या पाठाचे लेखक आहेत सुभाषचंद्र वैष्णव. तर विद्यार्थी मित्रांनो, एका गावात दोन शेतकरी राहत होते. एकाचे नाव होते भाऊराव आणि दुसरे होते बाबाराव. भाऊराव मनमिळाव आणि प्रत्येकाला मदत करणारे होते. मनमिळाव या शब्दाचे अर्थ आहे मिळून मिसळून वागणारा. याच्या उलट बाबाराव अहंकारी व भांडखोर स्वभावाचे होते. अहंकारी या शब्दाचे अर्थ आहे स्वतःला श्रेष्ठ समजणारा. भाऊरावांना खूप मित्र होते कारण त्यांचा स्वभाव खूप छान होता. तर बाबारावांच्या वाटेला कुणी जात नसे. बाबाराव खूप अहंकारी होते, त्यांच्या वाटेला कोणी जात नसे. वाटेला जाणे याचे अर्थ आहे त्रास देणे. त्यांना कोणीही त्रास देत नसे. दुर्भाग्याने त्या दोघांची शेते शेजारी होती. दोघांची शेते कुठे होती? शेजारी होती. दुर्दैव या शब्दाचे अर्थ आहे दुर्भाग्य. समानार्थी शब्द आहे तिथे. मित्र यासाठी शब्द आहे सखा. विरुद्धार्थी शब्द आहे दुर्दैव, सुदैव. अभी हम उर्दू में देखेंगे इसका तर्जुमा। प्यारे बच्चों, एक गांव में दो किसान रहा करते थे। उनमें से एक भाऊराव और दूसरे बाबाराव। भाऊराव सबसे घुल मिल कर रहते और हर किसी की मदद किया करते। उनके उलट बाबाराव घमंडी और झगड़ालू मिजाज के थे। भाऊराव के बहुत से दोस्त थे। दूसरी जानिब बाबाराव को कोई तकलीफ नहीं देता, कोई उनके करीब न जाता। बदनसीबी से उन दोनों की खेतियां पड़ोस में थीं। गावातले लोक भाऊरावांना म्हणत, बाबा रे, त्या तुझ्या शेजाऱ्यापासून सावध राहा. सावध राहणे या शब्दाचे अर्थ आहे मनाने सतत जागृत राहणे. तो फार दुष्ट माणूस आहे. दुष्ट माणूस आहे म्हणजे वाईट वागणारा माणूस आहे. त्याच्याशी कुणी संबंध ठेवत नाही. संबंध ठेवणे या शब्दाचे अर्थ आहे नाते जोडणे, ओळख ठेवणे. त्याला कुणी मित्रही नाही. त्यावर भाऊराव म्हणायचे, काही काळजी करू नका.
म्हणजे गावातल्या लोकांचं ऐकून भाऊराव उत्तर द्यायचे, काही काळजी करू नका. एक ना एक दिवस असा येईल की तो दुष्ट, तो वाईट माणूस माझा मित्र होईल. त्यांचे ते बोलणे ऐकून सारे हसत हसत सर्व हसत बसायचे. इथे विरुद्धार्थी शब्द आहेत सावध, बेसावध. मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी आहे शत्रु. गांव के लोग भावराव को कहते थे कि बाबा वो तेरे पड़ोसी से मोहतात रहे, वो बहुत बुरा बर्ताव करने वाला शख्स है, उसके साथ कोई ताल्लुक नहीं रखता है, उसका कोई दोस्त भी नहीं है। इस पर भावराव कहते, फिक्र न करें, एक ना एक दिन ऐसा आएगा कि वो बुरा इंसान मेरा दोस्त बन जाएगा। उनकी बात सुनकर सब लोग हंसा करते। दिवसांमागून दिवस निघून गेले. भाऊराव आणि बाबाराव यांची वृत्ती काही बदलली नाही. वृत्ती या शब्दाचे अर्थ आहे स्वभाव. खूप दिवस निघून गेले तरीही भाऊराव आणि बाबाराव यांच्या स्वभावात काही बदल झाले नाही. एकदा भाऊरावांच्या घरी मुलीचे लग्न होते. सर्वांना निमंत्रणे पाठवण्यात आली. भाऊरावांनी सर्वांना निमंत्रणे दिली, तसेच बाबारावांना देखील निमंत्रण दिले गेले. पण शेजार धर्म म्हणून त्यांनी काही मदत तर केलीच नाही आणि लग्नालाही आले नाहीत. इथे निमंत्रण पाठवणे हे नवीन शब्द आहे. याचे अर्थ आहे आमंत्रण देणे. आणि शेजार धर्म या शब्दाचे अर्थ आहे शेजाऱ्याबरोबर वागणुकीची रीत, एक पद्धत. तर बाबारावांनी शेजार धर्म पाळले नाही. दिन ब दिन गुजरता रहा. भावराव और बाबाराव दोनों का भी मिजाज जरा भी तब्दील नहीं हुआ. एक दफा भावराव के घर बेटी की शादी थी. सभी को दावतनामा भेजा गया. इसी तरह बाबाराव को भी दावत दी गई. लेकिन पड़ोसी के फराइज सोचकर भी उन्होंने कोई मदद नहीं की और शादी में भी शिरकत नहीं की. एकदा बाबारावांचा मुलगा फार आजारी पडला. तेव्हा बाबाराव गावाला गेले होते. बाबाराव तेव्हा घरी नव्हते, दुसऱ्या गावाला गेले होते. त्या गावात मोठा दवाखाना नसल्याने मुलाला तातडीने शेजारच्या गावी दवाखान्यात नेणे गरजेचे होते. मुलगा फार आजारी होता आणि त्या गावात मोठा दवाखाना नसल्याने ताबडतोब शेजारच्या गावी दवाखान्यात नेण्याचे होते. मुलाची आई नेणार कशी? त्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पाऊस सुरू झाला. मुलाची आई जोरदार पावसात शेजारच्या गावी दवाखान्यात मुलाला कशी नेणार? शेवटी ती बाई माणूस. बाबारावांचा स्वभाव माहीत असल्यामुळे कुणीही मदतीला आले नाही. बाबाराव अहंकारी होते, भांडखोर होते. त्यांच्या या स्वभावामुळे लोक त्यांना घाबरून लांब राहायचे. कुणीही मदतीला आले नहीं. एक दफा बाबाराव का लड़का शदीद बीमार हुआ. उस वक्त बाबाराव दूसरे गांव गए हुए थे. उस गांव में बड़ा दवाखाना न होने की वजह से लड़के को फौरन पड़ोस के गांव में ले जाना जरूरी था. लड़के की माँ कैसे ले जाती? ऊपर से जोरदार बारिश की शुरुआत हो गई. बाबाराव का मिजाज मालूम होने की वजह से कोई भी मदद के लिए नहीं आया. भाऊरावांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते पावसात ही बैलगाडी घेऊन मदतीला आले. भाऊरावांना जेव्हा सारे माहीत झाले ते पावसात बैलगाडी घेऊन मदतीला आले.
मुलाला तातडीने त्यांनी शहरात नेले. मुलांना त्यांनी ताबडतोब शहरात नेले. शहरातल्या डॉक्टरांनी मुलावर तातडीने उपचार केले. उपचार करणे या शब्दाचे अर्थ आहे इलाज करणे. ते म्हणाले, जर या मुलाला दवाखान्यात आणायला थोडा उशीर झाला असता तर हा मुलगा काही वाचला नसता. याचे अर्थ आहे, डॉक्टरांनी सांगितले की जर या मुलाला दवाखान्यात आणायला थोडा उशीर झाला असता तर हा मुलगा जिवंत राहिला नसता. हे ऐकून मुलाच्या आईला मोठा धक्का बसला. धक्का बसणे, मनाला हादरा बसणे. तिने भाऊरावांचे आभार मानले. आभार मानणे, धन्यवाद देणे. मुलाच्या आईने भाऊरावाला धन्यवाद दिले. इथे विरुद्धार्थी शब्द आहे. तातडीने या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश. भाऊराव को जब ये बात पता चली तब वो बारिश में बैलगाड़ी लेकर मदद के लिए आ गए. लड़के को फौरन वो शहर ले गए. शहर के डॉक्टरों ने लड़के को फौरन इलाज किया. शहर के डॉक्टरों ने लड़के का फौरन इलाज किया. उन्होंने कहा, अगर इस लड़के को दवाखाना लाने के लिए थोड़ी देर हो जाती तो ये लड़का जिंदा न रह पाता. ये सुनकर लड़के की माँ को गहरा सदमा पहुंचा. उसने भाऊराव का शुक्रिया अदा किया. गावाहून परत आल्यानंतर जेव्हा बाबारावांना ही घटना समजली तेव्हा ते हादरले. हादरणे या शब्दाचे अर्थ आहे घाबरणे. त्यांच्या गैरहजेरीत घडलेले सारे समजले. त्यांना खूप दुःख झाले. ते घाबरले. ज्याच्याशी मी वाईट वागलो त्यांनीच आपल्या मुलाचे प्राण वाचवले. हे गोष्ट त्याच्या मनाला लागून गेली. प्राण वाचणे याचे अर्थ आहे जिवंत राहणे. मनाला लागणे याचे अर्थ आहे वाईट वाटणे. त्यांच्या मनाला सर्वात जास्त ही गोष्ट लागून गेली की ज्याच्याशी ते वाईट वागले होते त्यांनीच ते वाईट वागणूक विसरून आपल्या मुलाचे प्राण वाचवले. भाऊरावांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले. आभार मानणे, धन्यवाद देणे आणि हात जोडून म्हणाले, मी तुमच्याशी फार वाईट वागलो, मला क्षमा करा. क्षमा करणे, माफ करणे. बाबाराव भाऊरावांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानून हात जोडून त्यांनी क्षमा मागितली. त्या दिवसापासून त्यांनी सर्वांसोबत प्रेमाने वागायची सुरुवात केली. त्या दिवसापासून ते सर्वांशी प्रेमाने वागू लागले. सर्वात मिळून मिसळून राहू लागले. इथे एक विरुद्धार्थी शब्द बघूया. वाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे चांगला. गांव से लौटने के बाद जब बाबाराव को इस वाक्य का पता चला उन्हें गहरा सदमा पहुंचा. झटका लगा. जिसके साथ मैंने बुरा बर्ताव किया उसी ने अपने बेटे की जान बचाई. ये बात उनके दिल पर असर कर गई. भावराव के घर जाकर बाबाराव ने उसका शुक्रिया अदा किया. हाथ जोड़कर उससे माफी मांगी. अपने बुरे सलूक की माफी मांगी. उस दिन से वो हर किसी से प्यार का बर्ताव करने लगे. प्यारे बच्चों, प्रिय विद्यार्थियों, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या कथेतून आपण शिकलो की वाईट गोष्टीतून देखील चांगले मार्ग निघतात. कोणीही आपल्याशी कितीही वाईट प्रीतीने वागला तरी तो दिवस नक्की येईल जेव्हा आपल्या समोरच्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या वाईट वागण्याबद्दल लाज वाटेल. प्रिय मुलांनो, मला आशा आहे
की आपणास ही कथा चांगली समजली असेल। प्यारे बच्चों, इस कहानी से हमें ये सीख मिलती है कि बुराई से भी अच्छाई का रास्ता निकाला जा सकता है। कोई हमारे साथ कितना भी बुरा बर्ताव करे, एक दिन ऐसा जरूर आता है जब सामने वाला खुद अपने बुरे सलूक पर शर्मिंदा हो जाता है। विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठाच्या स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ. भाऊरावांचा स्वभाव कसा होता? उत्तर. भाऊरावांचा स्वभाव मनमिळाऊ होता. ते प्रत्येकाला मदत करणारे होते. आ. बाबारावांचा स्वभाव कसा होता? उत्तर. बाबारावांचा स्वभाव अहंकारी व भांडखोर होता. ते फार दुष्ट होते. त्यांच्याशी कुणी संबंध ठेवत नव्हते. ई. भाऊरावांनी सर्वांना कशाची निमंत्रणे दिली? उत्तर. भाऊरावांच्या मुलीचे लग्न होते. त्याची निमंत्रणे भाऊरावांनी सर्वांना दिली. ई. बाबारावांच्या मुलाला शहरातील दवाखान्यात का न्यावे लागले? उत्तर. बाबारावांचा मुलगा फार आजारी पडला तेव्हा बाबाराव गावाला गेले होते. गावात मोठा दवाखाना नसल्यामुळे बाबारावांच्या मुलाला शहरातील दवाखान्यात न्यावे लागले. उ. डॉक्टरांनी मुलाबद्दल काय सांगितले? उत्तर. डॉक्टरांनी मुलावर तातडीने उपचार केले. ते म्हणाले की या मुलाला जर दवाखान्यात आणायला थोडा उशीर झाला असता तर हा मुलगा वाचला नसता. उ. बाबारावांनी क्षमा का मागितली? उत्तर. बाबारावांच्या आजारी मुलाला भर पावसात बैलगाडी काढून भाऊरावांनी शहरातल्या दवाखान्यात नेले. त्यामुळे मुलाचे प्राण वाचले हे बाबारावांना गावात आल्यावर कळले. ज्याच्याशी आपण वाईट वागलो त्या भाऊरावांनी आपल्या मुलाला वाचवले असे जाणून बाबारावांनी भाऊरावांची क्षमा मागितली. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दांच्या योग्य अर्थावर खूण करा. अ. आभार मानणे. 3 पर्याय दिलेले आहेत. यातून एक आपणास निवडायचा आहे. नमस्कार करणे, पाया पडणे, धन्यवाद देणे. धन्यवाद देणे हा याचा अर्थ आहे. आ. वाटेला जाणे. 3 पर्याय दिलेले आहेत. खोळी काढणे, रस्त्याने जाणे, धक्का बसणे. खोडी काढणे हे याचे अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा. शब्द समानार्थी शब्द आपण पाहूया. सखा, मित्र, माफी, क्षमा, विवाह, लग्न, जलद, लवकर, स्वभाव, वृत्ती, आवश्यक, गरज. या शब्दांना आपण आपल्या वहीत लिहावे.
प्रश्न क्रमांक 4. खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा. 2 गट दिलेले आहेत, अ गट, ब गट. दोन्ही गटात 5-5 शब्द दिलेले आहेत. आपणास याच्या जोड्या लावायच्या आहेत. आता आपण जोड्या लावूया. विरुद्धार्थी शब्द: दुर्दैव, सुदैव, सावध, बेसावध, मित्र, शत्रू, वाईट, चांगला, तातडीने, सावकाश. या विरुद्धार्थी शब्दांना आपल्या वहीत लिहावे. प्रश्न क्रमांक 5. धक्का यासारखे एकच अक्षर एकमेकांना जोडून तयार होणारे शब्द लिहा. किल्ला, घट्ट, मज्जा, टक्के, खड्डा, अण्णा. हे शब्द आपल्या वहीत लिहा. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. पावसाथी या शब्दात अक्षरांपासून खूप सारे शब्द आपण लिहू शकतो. खूप सारे शब्द या शब्दातून आपण तयार करू शकतो. पाव, पात, वसा, वही, सात, हित, सातही, पावसात. भावरावाचा: भाऊ, भारा, भावा, भाचा, राऊ, रावा, वारा, वाचा, चारा, चावा, रावाचा, चारावा. गावातला: गावा, गात, गाला, वात, तवा, लागावा. दिवसापासून: दिसा, दीपा, दिन, वसा, वन, वसू, साव, सासू, सान, पाव, पान, सून, नव, नसा, नसू, दिवशी. दिवसा, पासून, दिसून. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्द असेच लिहा. दुर्दैव, दुष्ट, वृत्ती, लग्न, निमंत्रणे, आमंत्रण, शेजार धर्म. स्वभाव, डॉक्टर, प्राण, गोष्ट, सर्वांशी. प्रश्न क्रमांक 8. वाचा व लिहा. नष्ट, खाष्ट, उष्ट, स्पष्ट, पिष्टमय, वितुष्ट, संतुष्ट, इष्ट, अनिष्ट, क्लिष्ट, चेष्टा, महाराष्ट्र, सौराष्ट्र. खेळ खेळूया. कंसातील अक्षरांचा उपयोग करा. काय म्हणतात सांगा. च, ध, अ, शी. मोठ्या बहिणीला म्हणतात. कोणता अक्षर येणार मुलांना इथे? अ. अक्का. मोठ्या बहिणीला काय म्हणतात? अक्का. श्रीखंड यापासून बनवतात. चक्का. श्रीखंड यापासून बनवतात. चक्का. दुसऱ्याला ढकलणे. धक्का. दुसऱ्याला ढकलणे. धक्का. ठसा या शब्दाचा समानार्थी शब्द. शिक्का. ठसा या शब्दाचा समानार्थी शब्द शिक्का. खाली 2 प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत. त्या शब्दसमूहांपैकी कोणत्या शब्दसमूहावरून
अर्थ कळतो ते समजून घ्या. शब्दसमूह क्रमांक 1 सलमाने जेवण. शब्दसमूह क्रमांक 2 सलमाने जेवण केले. शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द आहे केले. तो जनाची वाट. तो जनाची वाट पाहू लागला. इथे शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द आहे पाहू लागला. मी चेंडू. मी चेंडू उडवला. इथे उडवला. दुसऱ्या शब्दसमूहात कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदाहरणार्थ केले, पाहू लागला, उडवला. या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात. खालील वाक्यातील क्रियापदांना अधोरेखित करा. नंबर 1 सीमा घरात गेली. इथे क्रियापद आहे गेली. ती आईकडे आश्चर्याने पाहतच राहिली. पाहतच राहिली. शाळा भरण्याची वेळ झाली होती. झाली होती. आम्ही कसे शाळेत येऊ. येऊ. हे क्रियापद आहेत. क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा. चित्राचा कालच वाढदिवस झाला. आ बाईंनी रमेशचे कौतुक केले. ई दोघांनी मिळून शिरा खाल्ला. आईने मावशीला पाणी दिले.